पुण्यातील ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वरांजली संगीत ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात आणि सुरेल वातावरणात साजरा करण्यात आला. जुन्या सदाबहार आणि अविस्मरणीय गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला लोकप्रिय लावणी गायिका ऋतुजा पार्टे, अजय भाऊ पारधे, अरविंद साबणे, विठ्ठल गायकवाड, नाट्यकलाकार स्वाती जाधव, मनीषा वाघचौरे, पत्रकार महेंद्र कांबळे, पोपट आल्हाट, ज्योतिताई परदेशी, संतान पिल्ले, वैशाली कांबळे, सुरेखा बाराथे, राजन कांबळे, विनोद सोनवणे, सिद्दीक पठाण आणि के पी घागट यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच गायिका मीरा शिंदे, सुनीताताई धेंडे, विद्या गडकरी, विभा गुप्ता, मल्लिकार्जुन कांबळे, विजय तोरणे, विजय जाधव, संदीप रामफळे आणि दत्ता सूर्यवंशी यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून उपस्थित कलारसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तोरणे यांनी केले. सूत्रसंचालन मल्लिकार्जुन कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता सूर्यवंशी यांनी केले. पुण्यातील अनेक नामवंत कलाकार, गायक आणि रसिकांच्या उपस्थितीमुळे स्वरांजलीचा हा प्रथम वर्धापन दिन अविस्मरणीय ठरला. पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी आज हार्दिक स्वागत करतो. आज आपल्यासमोर अशी एक कलाकार या ठिकाणी आपल्यासमोर आलेले ऋतुजा पार्टे, लावणी गायिका आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंड होल्डर म्हणून ज्यांची ख्याती त्यांना मिळालेली, अशी प्राप्त झालेले असे कलाकार आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आज बालगंधर्वमध्ये या ठिकाणी स्वरांजली संगीत ग्रुपचा या ठिकाणी वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आज खास मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली मी आधी सरांना धन्यवाद बोलून की त्यांनी मला ही संधी दिली इथे यायची, आणि इथे येणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे माझे स्वप्न आज खूप पूर्ण झालं आहे. आणि प्रत्येकाचा आवाज खूप छान आहे. जेवढी मेहनत कराल तेवढे पुढे जाल. आज मी या ठिकाणी आहे, तर उद्या अजून कोणीतरी या ठिकाणी असेल, अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देईल. जे काही कराल ना मनापासून करा, म्हणजे करायचं म्हणून करायचं. जसं आपण अभ्यास पण करायचा म्हणून करतो, लिहायचं म्हणून लिहितो, असं नाही. तुम्ही मनापासून करा तर तुम्ही खरंच यशस्वी व्हाल. आणि मी कधी विचारही केला नव्हता की मी इथेपर्यंत एवढ्या लवकर पोहोचेल, पण माझी मनाची जिद्द होती की करायचं तर मनापासून. तुमच्यातली जी एक कलाकार आहे तिला नेहमी सतत बाहेर बघा. असं नाही की ती स्त्री करते तर मी कसं करणार. तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये पाऊल टाकाल ना तर यशस्वी नक्की व्हाल. आज मॉडेलिंग क्षेत्रामधून मी संगीत क्षेत्र निवडणं हे माझं स्वप्न, मी कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं बोलायला गेलं तर. पण एक अशी मनात एक इच्छा होती, आयुष्यात कुठल्या तरी स्टेजवर एक तरी सत्कार झाला पाहिजे. आणि आज माझे एवढे सत्कार की कमीत कमी 40च्या वर माझ्याकडे ट्रॉफ्या आहेत. हा कार्यक्रम घेतला प्रथम वर्धापन दिनाचा, तर त्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण येणाऱ्या कलाकारांना काय सांगाल? येणाऱ्या कलाकारांना मी हेच सांगेल की प्रत्येकामध्ये कुठंतरी संगीत दडलेलं असतं आणि ते त्या माणसांनी ॲक्टिव्ह करून पुढे येण्याची संधी त्याला असते, तर त्यांनी आवडीने गाणे गायला पाहिजेत. तर त्याच्यामुळं हा कार्यक्रम आम्ही असा सक्सेस केला की येणाऱ्या पिढीने हा काहीतरी बोध घ्यावा आणि चांगले चांगले गाणे गावेत. जेणेकरून कसं संगीत म्हणजे सर्व काही आहे की आपल्या लाईफमध्ये माणूस पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे गोष्टी येत असतात, पण संगीतामुळे माणूस सगळा नॉर्मल होतो आणि छान छान पद्धतीने माइंड फ्रेश होतात. त्याच्याबद्दल देखील इतकं छान गीतांचं सादरीकरण केलं आहे की म्हणजे प्रेक्षकांनी अक्षरशः नाश्ता ठेवून देखील प्रेक्षक जागेवरून उठू शकले नाही. इतकं छान प्रकारे गीताचं सादरीकरण सर्व सिंगरने केलेलं आहे इथे. सर, आज या ठिकाणी आपण प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करताय, काय सांगाल त्याच्याबद्दल? गेली वर्षभर ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आज आम्ही अनुभवला. आमच्या सर्व कलाकारांनी या ठिकाणी अतिशय ताकदीने आणि संपूर्ण एनर्जीने या ठिकाणी परफॉर्मन्स केला. आमचं एक सर्व कलाकारांचं स्वप्न होतं की आपण बालगंधर्व रंगमंदिरातच आपला पहिला वर्धापन दिन साजरा करायचा, आणि ते स्वप्न आम्ही आज पूर्ण करू शकलो. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या ज्या मित्रांनी, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मी आज या ठिकाणी खूप खूप असं धन्यवाद व्यक्त करतो. आज इथे जो बालगंधर्वला पहिला वर्धापन दिनाचा त्यांनी आम्ही प्रोग्राम घेतला, तर हा खूप लोकांनी ह्याला प्रतिसाद दिला आणि सगळे गायकांनी चांगलं गाणं गायलं आणि सगळ्यांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. असंच पुढच्या वर्षी पण आम्ही वर्धापन दिन अजून ह्याच्यापेक्षाही जास्त हे सादर करू.